Hello everyone, welcome to this lecture series on research methodology. In previous lecture, we have seen basics of measurement, types of measurement, types of measurement scales, and why this measurement is important, that is significance of measurement. In case you missed that video, I would suggest you to go back and check it before continuing with this video. Now in today's lecture, we will see goodness of measurement scale, which is also known as qualities of a good measurement. So let's get started. Now when we measure something in research, now that can be bacterial growth, enzyme activity, antibiotic resistance, or colonies of bacteria on a plate. We want that measurement to be trustworthy. It should be reliable and it should be reproducible. So what this good measurement means? Good measurement is one that truly represents what it is supposed to measure, and it should give a consistent, accurate and meaningful result. चांगली मेजरमेंट आपण कधी म्हणणार? जेव्हा आपल्याला मिळालेले रिझल्ट्स हे कन्सिस्टन्स असतील, आपण किती वेळा जरी ते रिपीट केले तरी त्यांनी सेमच रिझल्ट दिला पाहिजे, ॲक्युरेट असतील आणि मिनिंगफुल रिझल्ट मिळेल. Now there are certain qualities of this good measurement. Let us see all these 7 qualities one by one. So to begin with reliability. Reliability means it is consistency of measurement. म्हणजे कंडिशन्स जर सेमच ठेवल्या आणि एक तुम्ही जी रीडिंग घेतलेली आहे ती तुम्ही किती वेळे जरी रिपीट केली तरी त्याने सेमच रिझल्ट दिले पाहिजे. That we call it as a reliability. That means if you measure the same thing again and again under the same conditions, you should get similar results. उदाहरण सांगायचं झालं तर if you are measuring optical density, let us see optical density you are measuring at 600 nanometer, and if you are getting readings such as 0.51, you repeat it again and you get results such as 0.50. You repeat it for third time and you get reading such as 0.53. So that we can say your measurement is reliable. परंतु जर तुम्ही एकदा रीडिंग घेतली तुम्हाला ती 0.52 आली, दुसऱ्या वेळेस तीच रीडिंग घेतल्यानंतर कंडिशन्स तुम्ही सेमच ठेवल्यात परंतु तुम्हाला आता 0.50च्या जागी 0.78 आली आणि तिसऱ्या वेळेस रिपीट केल्यानंतर तुम्हाला 0.20 मिळाली, तर आपण म्हणणार की तुमची मेजरमेंट आहे that measurement is not reliable. So in short, this reliability means consistent result at each time. Next quality of good measurement is validity. Validity म्हणजे this should give measurement of what is supposed to measure. म्हणजे इथे समजा बॅक्टेरियल ग्रोथ आहे, बॅक्टेरियल ग्रोथसाठी तुम्ही कॉलनी फॉर्मिंग युनिट्स पर ml वापरू शकता किंवा ऑप्टिकल डेन्सिटी वापरू शकता. दॅट इज व्हॅलिड, कारण हे दोन्हीही ऑप्टिकल डेन्सिटी असेल किंवा कॉलनी फॉर्मिंग युनिट पर ml असेल, बोथ ऑफ दीज आर मेजर ऑफ ट्रूली रिफ्लेक्टिंग द ग्रोथ, बॅक्टेरियाची ग्रोथ दाखवतात. परंतु तुम्ही जर मीडियाच्या कलरवरून बॅक्टेरियाची ग्रोथ जर मोजत असाल तर ती इनव्हॅलिड मेथड आहे, कारण बॅक्टेरियाचं ग्रोथ आणि कलर ऑफ मीडिया हे काही कोरिलेटेड एकमेकांशी संबंधित नाही आहेत. कलर व्हेरिएशन इन मीडिया कॅन बी ड्यू टू पिगमेंट फॉर्मेशन और कंटॅमिनेशन, परंतु त्यामुळे तुम्ही बॅक्टेरियाची ग्रोथ मोजू शकत नाहीत. सो दॅट इज व्हॉट व्हॅलिडिटी इज. व्हॅलिडिटी मीन्स मेजरमेंट ॲक्च्युली रिफ्लेक्ट्स द रिअल थिंग यू वॉन्ट टू स्टडी अँड नॉट समथिंग एल्स. नेक्स्ट क्वालिटी इज ॲक्युरेसी. ॲक्युरेसी मीन्स क्लोजनेस टू द ट्रू व्हॅल्यू. It is a measurement which is close to the true or accepted standard value. हे झालं ॲक्युरेसी. म्हणजे तुमची जर कॅलिब्रेटेड पिपेट असेल, ती पिपेट जर तुम्ही 1 mlची असेल, त्यात जर 1 mlच्या पिपेटमध्ये तुम्हाला फक्त जर 0.90 ml किंवा 1.05 ml जर सॅम्पल तुम्हाला मिळत असेल 1 mlच्या पिपेटमध्ये, तर ती जे तुमचं मेजरमेंट आहे दॅट इज नॉट ॲक्युरेट. किंवा
अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटीचे तुम्ही एक्सपेरिमेंट करत आहात, त्यासाठी तुम्ही एक स्टँडर्ड इकोलायचं कल्चर प्रोक्यूर केलेलं आहे ATCC मधून, विच इज अमेरिकन टाईप कल्चर कलेक्शन, किंवा आपल्या महाराष्ट्राचं बोलायचं झालं तर MTCC मधून मायक्रोबियल टाईप कल्चर कलेक्शनमधून तुम्ही एक सॅम्पल घेतला आहे आणि एम्पिसिलिनच्या अगेन्स्ट त्या इकोलाच्या सॅम्पलचा समजा 20 mm झोन मिळत असेल इनिबिशन. आता तुम्ही जो तुमचा एक्सपेरिमेंट करत आहात त्यामध्ये त्याच सॅम्पलचा तुम्ही एम्पिसिलिनच्या अगेन्स्ट चेक करत आहात आणि तुम्हाला जर 17 mm झोन मिळाला तर तुम्ही म्हणणार आहात की ही जी तुमची मेजरमेंट आहे दॅट इज नॉट ॲक्युरेट. कशामुळे? कारण इथे जे व्हेरिएशन आहे दिस वन इज स्टँडर्ड MTCC procured E. coli which is giving 20 mm zone of inhibition against ampicillin, but when you repeat that experiment you are getting zone of 17 mm diameter. This difference is a lot. To be that accurate you should have reading in between 19 to 21 mm. 19 ते 21 mm दरम्यान जर तुम्हाला रीडिंग मिळाली असली तर आपण म्हणू शकलो असतो की तुमची मेजरमेंट ॲक्युरेट आहे. परंतु इथे व्हेरिएशन फार जास्त आहे, त्यामुळे आपण म्हणणार की युअर मेजरमेंट इज नॉट ॲक्युरेट. दिस इज वॉट द क्वालिटी ऑफ गुड मेजरमेंट इज. नेक्स्ट क्वालिटी इज प्रिसिजन. दॅट मीन्स रिप्रोड्युसिबिलिटी ऑफ मेजरमेंट. हिअर यू स्टडी हाऊ क्लोजली रिपीटेड मेजरमेंट्स ॲग्री विथ इच अदर इवन इफ दे आर नॉट एक्झॅक्टली करेक्ट. म्हणजे समजा तुम्ही एक ऑप्टिकल डेन्सिटी घेतलेली आहे, 3 वेळेस तुम्ही मोजली आणि तुम्हाला अशा व्हॅल्यूज मिळाल्या 0.50, 0.51 आणि 0.49. या 3 रीडिंग्स तुम्हाला मिळालेल्या आहे. सो दिस इज प्रिसाइज. कशामुळे? या व्हॅल्यूज एकमेकांच्या जवळच्या आहेत, व्हॅल्यूज आर क्लोज टू इच अदर. परंतु तुम्ही जर एक्सपेरिमेंट रिपीट केलात आणि तुम्हाला 0.50, 0.72 अँड 0.30 अशा व्हॅल्यूज मिळाल्या. एक लक्षात घ्या, तुम्ही हे जे 3 व्हॅल्यूज आहेत त्या तुम्ही एकाच ट्यूबच्या आहेत, एकाच सॅम्पलच्या आहेत, परंतु प्रत्येक वेळेस तुम्हाला एक वेगळं रीडिंग मिळालेली आहे. पहिल्या केसमध्ये तुमचे हे जे 3 रीडिंग्स आहेत त्या एकमेकांच्या जवळच्या आहेत, म्हणून आपण म्हणणार की तुमचे जे मेजरमेंट आहे दॅट इज प्रिसाइज. इथे जे तुमची मेजरमेंट आहे या तिन्हीमध्येही फार मोठी तफावत आहे, म्हणून आपण म्हणणार की तुमची मेजरमेंट ही प्रिसाइज नाही आहे. प्रिसिजन इज वन ऑफ द क्वालिटी ऑफ गुड मेजरमेंट. नेक्स्ट प्रॉपर्टी और नेक्स्ट क्वालिटी ऑफ गुड रिसर्च मेजरमेंट इज सेन्सिटिविटी. Sensitivity means ability to detect small changes. It is how well your measurement tool can detect small differences in what you are measuring. उदाहरण सांगायचं झालं तर समजा तुम्ही ओडी घेत आहात, इथे जर तुमचे स्पेक्ट्रोफोटोमीटर 0.01 एवढी जरी ओडी असेल, ती जरी मोजू शकत असेल तर तुम्ही म्हणणार की दॅट मेजरमेंट इज सेन्सिटिव्ह. किंवा वेइंग बॅलन्स असेल, तुम्ही मीडिया प्रिपेअर करत आहात किंवा फंगल बायोमास मोजत आहात आणि तुमचं वेइंग बॅलन्स जे आहे इट कॅन मेजर अप टू 0.001 ग्राम. इतकं जरी सॅम्पल तुम्ही मोजू शकत असेल ते वेइंग बॅलन्स, देन वी कॅन से दॅट मेजरमेंट इज सेन्सिटिव्ह. दिस इज वॉट वन ऑफ द प्रॉपर्टी ऑफ मेजरमेंट इज. नेक्स्ट क्वालिटी इज स्पेसिफिसिटी. दॅट मीन्स मेजरमेंट रिस्पॉन्ड्स ओनली टू द इंटेंडेड व्हेरिएबल and not to others. Here it measures only what it should measure. म्हणजे if you are performing an ELISA test that detects only salmonella antigen, then it should detect only salmonella antigen and not E. coli antigen or any other bacteria. If that is case, we can say that your test is specific. But if that test gives a positive result for multiple unrelated bacteria, then that test or that measurement we can say is not specific. So in short, this measurement we can say is specific if it measures only the target and not everything else. So this is what important quality of measurement. Last quality is practicality and simplicity. या आपण दोन वेगळ्या म्हणू शकतो किंवा त्यांना एकत्रच मर्ज करू शकतो. हे एक्स्ट्रा क्वालिटीज आहेत.
सिम्प्लिसिटी म्हणजे काय, तर मेजरमेंटची मेथड जी तुमची आहे दॅट शुड बी इझी टू यूज अँड इट शुड बी इझिली अंडरस्टूड बाय द वन परफॉर्मिंग दॅट एक्सपेरिमेंट. आणि प्रॅक्टिकलिटी म्हणजे युअर मेजरमेंट मेथड शुड बी अफोर्डेबल, इट शुड बी टाईम सेविंग अँड इट शुड बी सुटेबल फॉर रुटीन यूज. म्हणजे खूप खर्चिक नसली पाहिजे, कमी वेळात होणारी असली पाहिजे आणि रुटीन जर वापरासाठी ती सोयीस्कर असली पाहिजे. दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट क्वालिटी ऑफ युअर मेजरमेंट. उदाहरण सांगायचं झालं तर बॅक्टेरियल ग्रोथ जर मोजायची असेल तर परफॉर्मिंग अन एक्सपेरिमेंट वेअर OD इज यूज्ड, दॅट मीन्स मेजरिंग OD 600 is more simpler, faster than serial dilutions and plate counts. So this OD measurement is more practical in daily laboratory work. So these are some of the qualities of measurement. Hope you have understood this concept. In next lecture we will see sources of errors in measurement. Thank you.